नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सध्या संपूर्ण भारतात सुरू आहे। तो विषय म्हणजे आपल्या श्रद्धेचे प्रतीक अयोध्येतील भव्य राम मंदिर। प्रभू श्रीरामाचे मंदिर हे केवळ विटांचे बांधकाम नाही, तर ते कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचे, विश्वासाचे केंद्र आहे। परंतु जेव्हा या पवित्र कामात भ्रष्टाचाराचे किंवा गैरव्यवहाराचे आरोप येतात तेव्हा मनाला खूप दुःख होते। अशा वेळी प्रश्न पडतो, हे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि आदर्श कसे असू शकेल? उत्तर एकच आहे, शेगावचे श्री गजानन महाराज संस्थान। मित्रांनो, आज जर आपल्याला व्यवस्थेचा आदर्श पाहायचा असेल तर तो शेगावला पाहायला हवा। गजानन महाराज संस्थान हे केवळ एक मंदिर नाही, तर शिस्त, स्वच्छता, सेवा आणि पारदर्शकतेचे एक उत्तम विद्यापीठ आहे। तिथली व्यवस्था पाहून प्रत्येक भाविक नतमस्तक होतो। तिथली स्वच्छता, रस्ते, परिसर आणि स्वच्छतागृहांची स्थिती पाहिली की वाटते, हे मंदिराचे व्यवस्थापन की साक्षात वैकुंठ। प्रसाद व्यवस्था, लाखो भाविक येतात पण कोणाचीही गैरसोय होत नाही। जेवणाची चव, गुणवत्ता आणि स्वच्छता हे पाहून आपण थक्क होतो। तिथे होणारा प्रत्येक रुपयाचा हिशोब, व्यवस्थापनाची शिस्त आणि भक्तांच्या देणगीचा होणारा योग्य वापर हे देशासमोर एक उत्तम उदाहरण आहे। आज माझी कळकळीची विनंती आहे की अयोध्येतील राम मंदिराचे काम करणाऱ्या ट्रस्टने शेगावच्या या व्यवस्थापनाचा अभ्यास करायला हवा। जर आपण व्यवस्थापनाची ही शेगाव पद्धत अयोध्येत राबवली तर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होणार नाही। तिथला एक एक रुपया भक्तांच्या श्रद्धेचा आहे, त्याचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी आहे। कदाचित गजानन महाराज संस्थानच्या तज्ज्ञांना अयोध्येच्या नियोजनात सामील करून घेणे हे प्रभू रामाच्या कार्यात मोलाची भर ठरेल। जेथे गणगण गणात बोतेचा मंत्र जपला जातो, तिथे माणुसकी आणि सेवा याला सर्वोच्च स्थान असते। आपल्या सर्वांची इच्छा आहे की राम मंदिर हे केवळ भव्य नसावे, तर ते पूर्णपणे पवित्र आणि पारदर्शकही असावे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? अयोध्येच्या राम मंदिराच्या व्यवस्थापनात शेगावच्या मॉडेलची मदत घ्यावी का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि हो, या पवित्र कार्यासाठी, ही मागणी जनमानसात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय श्रीराम, जय गजानन।